लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक शहरातील त्र्यंबक रोडवरील नाईस संकुल परिसरामध्ये गॅस सिलेंडरच्या संशयास्पद साठा आढळल्यानं प्रशासनानं चौकशी सुरू केली आहे। निवासी भागात मोठ्या प्रमाणात सिलेंडर साठवलेच असल्यानं नागरिकांमध्येही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। सोमवारी सायंकाळी या परिसरात हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलेंडर भरलेला ट्रक उभा असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलंय। या ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सिलेंडर असल्यानं हा साठा काळ्या बाजारात विक्रीसाठी आणला असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। इथं पूर्ण एका गाडीतून दुसऱ्या गाडीमध्ये सिलेंडर ट्रान्सफर करून सिलेंडर विकत असल्याचं जागेवरती आढळून आलं। पूर्ण रेडमध्ये स्वामी समर्थ गॅस एजन्सी महात्मानगर नाशिक या ठिकाणचे भरलेले 158 सिलेंडर आणि रिकामे 289 सिलेंडर ट्रान्सफर करताना आणि विक्री करताना आढळून आले आहेत। असं काहीच नाही जे सर म्हटले, माझं गोडाऊन इथून 25 किलोमीटर असल्यामुळे आम्ही ऑन व्हील ॲक्च्युली पेसोच्या परमिशनप्रमाणे ऑन व्हील चालते। साहेबांचं म्हणणं आहे की ते आत्ता नाही चालणार म्हणून, बस त्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे ही जी गाडी आहे ती एमटीच आहे आणि इकडे 100 जहाज आम्ही गोडाऊनला शिफ्ट करणार होतो, कारण हे सर्वांनी सांगितलं होतं की गोडाऊनला आत्ता चालणार नाही म्हणून। आता जसं म्हटलं तर काळा बाजार काहीच नाही, इथून फक्त 5 डिलिव्हरी होते, त्याच्यामुळे इथून देतो। कारण आत्ताच्या परिस्थितीत जी वेटिंग झालेली आहे 3,500-4,500 वेटिंग झाली होती, त्याच्यातून 3,000 आम्ही कंट्रोलमध्ये आणलेली, 1600 होती ती पण कंट्रोलमध्ये आली असते, म्हणून आम्ही इथून वाटप चालू होता। बाकी तसं काहीच नाही, काही काळा बाजार, बाकी स्टॉक ओके, सर्व ओके, सगळंच ओके। दरम्यान दुसऱ्या ट्रकमध्ये कमर्शियल सिलेंडरचा साठाही आढळून आलाय। शहरामध्ये गॅस टंचाईची परिस्थिती असताना रस्त्यावर 500हून अधिक सिलेंडर कशासाठी आणले असा प्रश्न उपस्थित होतोय। यानंतर पुरवठा विभाग आणि सातपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत संबंधित ट्रक आणि सिलेंडर वाहतूक करणाऱ्या रिक्षा ताब्यात घेतल्यात। या प्रकरणी चालक आणि व्यवस्थापक यांनाही ताब्यात घेण्यात आलंय, तर प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित